नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठ्या 3 अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, त्या 3 अपडेट कोणते राहणार आहेत, जसे की शेवटची ई-केवायसी करायची तारीख कोणती आहे, सोबतच ज्यांचे कोणाचे जर ई-केवायसी करताना फॉर्म चुकले आहे व ते परत भरले जात नाही, तर त्यांच्यासाठी पण नवीन प्रोसेस आलेला आहे. ती प्रोसेस कशी करायची आहे आणि ज्या लाडक्या बहिणींची केवायसी होत नाही, केवायसी करताना काही ना काही प्रॉब्लेम येत आहे, ओ-टी-पी सेंड होत नाही किंवा ई-केवायसी केल्या जात नाही, याच्यावरती पण मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे. आणि सोबतच जे लाडक्या बहिणीचे हप्ते थकले आहेत, तर हप्ते परत कसे मिळवायचे आहे आणि येणारे हप्ते मिळवण्यासाठी तुम्हाला एक स्टेप करायची आहे, ती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ थोडा पण स्किप नाही करायचा आहे मित्रांनो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या YouTube चॅनलवर येत राहतात. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, इथे बघू शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ई-केवायसी प्रक्रिया बाबतची सर्व जी माहिती आहे ती आपल्याकडे आलेली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती व अडचणीमुळे लाडक्या बहिणींना ही ई-केवायसी पूर्ण करता येत नाही व त्यामध्ये काही ना काही सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम चालू आहे. ई-केवायसी करण्याची अंतिम जी तारीख आहे ती वाढण्यात आलेली आहे. आता 31 डिसेंबर 2025 ही नवीन तारीख देण्यात आलेली आहे. तोपर्यंत तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी टाइम दिलेला आहे. आता इथे बघू शकता, ज्या विधवा महिला आहेत, ज्यांना पती किंवा वडील नाहीत, तर अशा महिलांना केवायसी कशी करायची, अशा महिलांना मित्रांनो एक नवीन पोर्टल देण्यात आलेलं आहे व जे पोर्टल आहे ई केवायसी करण्यामध्ये, त्यामध्ये काही असे पॉईंट देण्यात आलेले आहे, जसे की जर पती नसेल किंवा वडील नसेल, ते जर एक्सपायर झालेलं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट व काही कारण किंवा काही डिक्लेरेशन त्या फॉर्म मध्ये अपडेट करण्यात आलेलं आहे. ती माहिती वाचून तुम्ही ही ई केवायसी करू शकता. आता मित्रांनो, ज्या कोणत्या लाडक्या बहिणींना आणखी पण हप्ते मिळत नाही, त्यांनी काय करायचं आहे हे मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. आतापर्यंत जर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही, तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या YouTube चॅनलवर येत राहतात. इथे बघू शकता मित्रांनो, तुम्हाला काही माहिती देण्यात आली, जसं की जे रहिवासी आहे ते महाराष्ट्राचे आहेत का, ही जी माहिती आहे ही सर्व माहितीमध्ये तुम्ही बसत आहेत का हे चेक करायचं आहे. तुम्हाला 21 वर्ष पूर्ण किंवा 65 वर्षाच्या खाली तुमचं वय आहे का, आधारला बँक अकाउंट हे लिंक आहे का, हे पण तुम्हाला चेक करायचं आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त तर नाही, हे पण तुम्ही चेक करायचं आहे. तर मित्रांनो, जे कोणी अपात्रतामध्ये येतं, इथे बघू शकता ज्या वरच्या अटी दिलेल्या आहेत त्याच्या विरुद्धमध्ये कोणी जर बसत असेल तर त्यांचे हप्ते आलेले नाहीत. आणि जर तुमचे हप्ते थकलेले असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे, जवळच्या अंगणवाडीमध्ये ज्या अंगणवाडी का सेविका आहेत त्यांच्याकडे तुमचे जे केवायसी डॉक्युमेंट आहेत ते घेऊन जायचे आहे आणि त्यांना ते परत त्यांच्या पोर्टलवरून अपलोड करायचे सांगायचे आहे. त्याच्यानंतरच मित्रांनो, तुम्हाला जे 1500 रुपयाचे हप्ते आहेत ते सुरळीतपणे चालू होणार आहे. तर मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती आजच्या व्हिडिओमध्ये. ही जर अपडेट आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या YouTube चॅनलवर येत राहतात. त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या लाडक्या बहिणीमध्ये शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.